नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्यतः कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो, जो युद्धाचा काळ आहे आणि सर्व जगामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं खूप जे मार्केट असतं ते कमी जास्त वर खाली होत असतं. त्यामध्ये शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की शेतकरी बांधवांनी कुठल्याही कारणाला बळी पडू नये. कारण युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मार्केट क्रॅश होत असतं. कारण ज्या काही गोष्टी आपले एक्सपोर्ट होतात तर त्या एक्सपोर्टमध्ये युद्ध सुरू असल्यामुळं काय होतं की जे होणारं मटेरियल एक्सपोर्ट असतं ते थांबल्या जातं आणि ट्रान्सपोर्ट पण होत नाही. त्यामुळं काय होतं की जे दुसऱ्या देशासोबत जे होणारे आपले संबंध असतात किंवा ज्या डील्स असतात त्या थोड्याफार काही वेळासाठी स्थगिती असतात, त्या कॅन्सल होत नसतात. कारण त्या गोष्टी फिक्स असतात. त्यामुळं त्याचे रेट वगैरे त्या काळापुरतेच थोडेफार फ्लक्च्युएट होतात. त्यामुळं शेतकरी बांधवांना मुख्यतः आपण हळदीविषयकच गोष्टी करतो. त्यामुळं हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडं जास्त लक्ष ठेवावं की यावर्षी जी हळदीचं उत्पन्न आहे तर त्यामध्ये मुख्यतः घट तर आहेच आणि त्याचबरोबर जो एक्सपोर्ट आहे आणि ज्याची हळदीला जी डिमांड आहे ती चांगल्या प्रकारची डिमांड आहे. त्यामुळं हळद शेतकरी बांधवांनी हळद विकण्याची गडबड करू नये आणि बाजारभाव थोडेफार ह्या गोष्टीमुळे पडतच असतात. कारण युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्येक देशाचं लक्ष त्याच्या देश वाचवण्याकडे जात असतं आणि त्यामध्ये ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे बाजारभाव पडण्याचे चान्सेस फार जास्त असतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं आणि बाजारभाव एकदम पडले या कारणामुळं हळद विकण्याची गडबड करू नये आणि जोपर्यंत हळद शेतीमध्ये जो पाला आहे शेतामध्ये हळदीचा तो पूर्ण बसेपर्यंत हळद काढण्याची गडबड पण करू नये. आणि थोडं ढगाळ वातावरण असतं, त्यामध्ये हळद भिजू शकते तुम्ही शिजवल्यानंतर. जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळेस हळदीला थोडं झाकलेलं चालतंय आणि पाऊस उघडल्यानंतर लगेच त्याला ताडपत्री वगैरे टाकलेली असते ती उघडून घ्यावी, जेणेकरून जे हळदीचा लाल माल तयार होतो तो होणार नाही. आणि जर हळद शेतीमालामध्ये लाल प्रकारचा माल तयार झाला तर त्याला बाजारभाव कमी भेटतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर लाल माल झाला तर व्यापारी लोक त्याला जास्त प्रकारचा भाव लावत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टीची पण काळजी घ्यावी. आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सांगू शकतो, तर शेतकरी बांधव मान्य आहेत अडचणी असतात, त्यावेळेस लेबर भेटत नाहीत आणि साफ करणं खूप कठीण आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर ज्या शेतकरी बांधवाला ही गोष्ट करणं पॉसिबल आहे त्यांनी काय करायचं की ढोल झाल्यानंतर जे आपण हळद भरतो डायरेक्ट पोत्यामध्ये, तर त्याऐवजी तुम्ही जर तिला पंखा वगैरे मारून साफ करून जर भरलं आणि थोडं तुकडी वगैरे असेल तर ती बाजूला काढली तर एक चांगल्या प्रकारचा जो हळद शेतीमाल आहे तो तयार होतो आणि त्यामुळे काय होतं, बाजारामध्ये त्याला चांगल्या प्रकारचा दर मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या, जेणेकरून 500-700 रुपये तुमचा जो भाव कमी होणार आहे तो चांगल्या प्रकारे भाव लागेल. कारण त्यावेळेस थोड्या अडचणी असतात, पाऊस असतो आणि थोड्या बेजाऱ्या पण असतात, माणसं भेटत नाहीत कामाला, मी ही गोष्ट मान्य करतो. पण हळद शेतीमालामध्ये जो कचरा असतो किंवा तो बंड्याचा वगैरे केस असतात ते काढल्यानंतर तो क्लीन होतो आणि क्लीन झाल्यानंतर माल अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि त्याला चांगल्या प्रकारचा भाव लागू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की हळद शेतीमाल विकण्याची गडबड जास्त करू नका. जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा सप्लाय कमी आहे आणि रूल ऑफ इकॉनॉमी असं सांगतो की जेव्हा डिमांड जास्त असते आणि जर सप्लाय कमी असतो तर बाजारभाव 100% वाढतात. याच्यामध्ये डिपेंड आहे की प्रेशर क्रिएट कधी होतं, की समजा डिमांड एकदम वाढते कधी आणि सप्लाय कमी कधी होतो. तर आपण जर सप्लाय कमी केला तर 100% डिमांड वाढणार आणि त्या दृष्टिकोनातून आपले हळद बाजारभाव वाढतीलच. आणि एक क्विंटली आपले 2-3 हजार रुपये जर बाजारभाव वाढला तर आपला हळदीचा जो काही खर्च झालेला आहे, यावर्षी खूप जास्त खर्च झालेला आहे, तो कुठंतरी निघू शकतो. कारण हळद बाजारभाव आपल्याला जर कमी भेटले 10,000पर्यंत 12,000पर्यंत हळद आपल्याला परवडत नाही. शेतकरी बांधवांनो, हळदीला बाजारभाव 16-17 हजार रुपये जर मिळाला आणि क्विंटली जर हळद 25-20 पर्यंत जर निघाली शेतीमधून एकरामध्ये तर आपल्याला शेतकरी बांधवांना थोडीफार परवडते हळद. पण यामध्ये शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं की हळद बाजार भाव अपडेट दररोजच्या दररोज पाहावेत
मी तर माझ्या चॅनलमध्ये हळदीचे बाजारभाव टाकतच असतो आणि मार्केटमध्ये पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून हळदीच्या बाजारभावाकडे थोडं लक्ष केंद्रित करावं. आणि हळद शेतीमाल तयार झाल्यानंतर जर पैशाची वगैरे गरज लागली तर शेतीमाल तुम्ही वेअरहाऊसला ठेवू शकता आणि त्यावर कमी व्याजदरामध्ये लोन काढून तुम्ही जे काही पैशाची गरज लागली ती भागवू शकता. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.